माझ्या वयाच्या माणसाला असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी 1952 सालापासूनच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा पैशाचा वापर झाला तो शासकीय पातळीवर झाला, त्याला विशेषणं वेगळी दिली, भाऊभेट वगैरे वगैरे. परंतु प्रचंडपणे निवडणुकीमध्ये पैशाचा वापर झाला. ही बाब मला फार खटकली. दुसरं, या निवडणुकीमध्ये काही चमत्कार जे घडले, म्हणजे लोकशाही जिथं आहे इकडे लोकशाहीचा गौरव करायचा आणि दुसरं लोकशाहीने दिलेले अधिकार काढून घ्यायचे, हे योग्य नाही आहे. आणि मला असं वाटतं की ही पावलं साधी काही कोणत्या एखाद्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षीची नाही आहेत, तर आपण जी इतिहासात व्यवस्था घडवली आणि जी लोकशाहीबद्दल आपण गौरव करतो तिच्याच नडीला नख लागल्याचा प्रकार घडलेला आहे. आणि असा प्रकार पाहत राहणं हे माझ्या बुद्धीला, मी 52 सालापासून पाहतोय आणि सारून या मी वावरतोय. तेव्हा मला असं वाटतं की कुणी काय गांधी असं म्हणाले, मग जण काहीतरी व्यक्तिगत पातळीवर का होईना काहीतरी करा. म्हणून मला वाटलं की आपण जरा खंत वाटते ती खंत जाहीरपणे व्यक्त करावी. तो आजचा कार्यक्रम मी केला. अ, लोकशाही प्रक्रियेप्रमाणे निवडून आलेलं हे सरकार आहे. लोकशाही प्रक्रिया आम्ही पार पाडलेली आहे. निवडणुकीतनं हे सरकार आणि हे बहुमत मिळालेलं आहे असं म्हटलं जात आहे. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही असं म्हणताय की जो पैसा वाटप झालं त्याच्या आधारावरती हे घडलंय. माझं म्हणणं आहे की ही आपली स्वतःची आपण फसवणूक करून घेतो की निवडणूक होते, बरोबर आहे, पण त्या निवडणुकीचा वापर तुम्ही साधारणचा काहीही न विचार करता हे करता. अमेरिकेसारख्या भांडवल हे देशातही घडतं, पण असं नाही, इतकं घडत नाही. इतकं बडबडीतपणे की बघा, आठवण ठेवा, खातं काढलंय, त्या दिवशी विसरू नका. म्हणजे हे काय सगळं, हा प्रचंड म्हणजे आहे. तर हे काही माझ्यासारख्या बुद्धीला माणसाला पडत नाही, कारण मी स्वतः आणीबाणीमध्ये गेलेलो आहे, पाहिलेलं आहे. म्हणून काहीतरी करावं असं वाटतं या वयाची झोप न करता गप्प बसू नये. आणि आज याने नाही जमलं ते माझ्यासारखं माणूस तुरुंगवास करेल, सत्याग्रहात जाईल. सत्याग्रहात स्वामी मी तरुणाला सांगेन की असं पैसे हे मिळवण्यापेक्षा तुरुंगाचा वर्ग पत्करा. गेली अनेक वर्ष तुम्ही ज्या मूल्यांसाठी भांडताय, लोकांपर्यंत पोहोचवताय, जनजागृती करताय, त्या मूल्यांसाठी आज पुन्हा एकदा तुम्हाला उपोषणाची वेळ येणं. हे पुन्हा काय, माझं म्हणणं आहे, मी ज्या प्रयत्न करतो त्याच्या अंतिमाला मी गेलेलोच नाही आहे. म्हणजे आज जे सरकार आहे, हे सरकार प्रचंडपणे मुसलमानांच्या मागे, बरीचशी मागे, याच्या मागे लागले. धर्माचे प्रश्न इथे निर्माण झालेले आहेत. इथे युवकांच्या म्हणजे एक माणूस येतो आणि त्याला अमेरिकेची समज निघतं आणि त्याला इकडे अमेरिकेची दोस्ती आणि तिकडे मात्र त्या माणसाला संरक्षण द्यायचा प्रयत्न होतो, अदानीसारख्या माणसाला. हे माझ्यासारख्या माणसाला फार अवघड वाटते. आणि मला म्हणायचं काय, हा कोणाचा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे, हा भारताच्या सार्वजनिक चारित्र्याचा प्रश्न आहे. दोन्हीमध्ये तुमची काय मत निर्माण होईल? एका बाजूला तुम्ही सांगता सारखा पुढे चाललो म्हणून, आणि दुसऱ्या तुम्ही पद घालवताय, नापद करताय. तेव्हा माझं म्हणणं एवढ्यावर नाही थांबलं, मी वयाची सवय न करता तुरुंगात सुद्धा जायला तयार होईल. सत्याग्रह करा लोक शांतता मार्गाने. परंतु यासाठी लोकशाही वाचलीच पाहिजे. लोकशाहीचा हा राजरोस थट्टा आहे. लोकशाहीची थट्टा शासकीय पातळीवर चालणं न समजणार आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणापेक्षा सुद्धा हा भारी. बाबा आढावांबरोबर आणखीनही काही साथीदार उपोषणाला बसलेले आहेत. बाबा जसं म्हणतात की लोकशाहीसाठीचं हे उपोषण आहे, पण निवडणूक प्रक्रिया झालेली आहे, लोकशाही मार्गाने झालेली आहे आणि ज्या योजनांचा उल्लेख केला जातोय त्या योजना दोनही बाजूंनी, म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोन्हीकडनं त्या योजनांचा प्रचार प्रसार किंवा आश्वासनं दिली जात होती. आत्ता बाबा म्हणले त्याप्रमाणे निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त हे लोकांना देखील वाटलं पाहिजे. परंतु या ठिकाणी आम्ही जे पाहिलं, एका बाजूला निवडणुकीच्या तोंडावरती अनेक योजना जाहीर करायच्या
लाडकी बहीण असेल किंवा लाडका अजून कोणी असेल, ते खरोखर त्या घटकांना आर्थिक मदत करण्याची तुमची गरज असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कायदा करा ना. कायदा केल्यानंतर आज तुम्ही असं म्हणताय की हे कायमस्वरूपी आम्ही करणार आहोत, आणि तुम्ही जर कायमस्वरूपी करणार आहात आणि तुम्ही जर खरोखर प्रामाणिक असाल तर आम्हाला महिन्याला 1,500 रुपये देण्यासाठी आम्ही कायदाच करतो, जो तुमच्यावरती बंधनकारक राहील. आणि तुम्ही समजा उद्या नाही आलात, जे कोणतं सरकार येईल त्याच्यावरती बंधनकारक आहे. आमचं म्हणणं मुळामध्ये हेच आहे की निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुका लढवण्यासाठी या देशामधला जो सर्वसामान्य कष्टकरी आहे, आणि तो आता 90 कोटी आहे, आणि हा 90 कोटीचा आकडा आम्ही मानत नाही, तर पंतप्रधान स्वतः म्हणतात की 90 कोटींना मी मोफत धान्य देतोय सध्या. याचा अर्थ तो 90 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची गरज आहे. अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही त्यांना त्या गरिबीमधून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून काय करताय? नहीं, लोहिया असं म्हणाले होते की जिंदा कौमे 100 साल तक इंतजार नहीं कर सकते. निवडणूक झाली आणि जनमताचा मुळात त्या निवडणुकीतून जे मॅन्डेट मिळालेला आहे तो सुद्धा संशयास्पद आहे. म्हणजे आम्ही आमच्या पातळीवर सांगतो की आम्हाला ज्या सामान्य लोकांच्या मध्ये आमच्या संघटना आहेत सगळ्या, आम्ही त्यांच्यावर काम करतो, त्यांना सुद्धा हे आश्चर्य वाटतं. हे असं असूच शकत नाही, इतका फरक असूच शकत नाही. म्हणजे आता हळूहळू त्या गोष्टी बाहेर यायला लागलेल्या आहेत की एका गावामध्ये 1600 मतदान होतं आणि 2000 मतदान झालं, सगळं भारतीय जनता पक्षाला झालं. हे कसं काय? तर या सगळ्याविषयी समाजात माणसांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता आणि आपण काय करायचं या संभ्रमात आहेत सगळी मंडळी. आणि द्रौपदीचं वस्त्रण होताना जसे पांडव बघत बसले तसं तिचे नवरे असूनही ते बघत बसले. म्हणून लोकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, लोकांसमोर हे मुद्दे आणण्यासाठी आणि त्यांना एक माध्यम देण्यासाठी की आपण हे करू शकतो, एक आवाज उठवला पाहिजे, यासाठी हे उपोषण आहे. आणि म्हणून आम्ही बाबांनी ज्यावेळेस आवाहन केलं ते स्वतः बसतायत.